रोज सकाळी उठल्या उठल्या जर थकवा जाणवत असेल, काहीही करू नये असं वाटत असेल, त्वचा अगदी निस्तेज, पेल दिसत असेल, केस गळायला सुरुवात झाली असेल, कधी डोकं दुखणं, गरगरतंय असं होत असेल, तर ही लक्षणं शरीरातलं रक्त कमी झाल्याची म्हणजेच हिमोग्लोबिन कमी असल्याची लक्षणं आहेत. आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे आहार. नमस्कार, मी डॉक्टर दीप्ती, मनसा वेलनेसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत असं दिसतं की शरीरातलं रक्त कमी होतंय पण मेद मात्र वाढत असतो. इव्हन बऱ्याच बायकांना पिरियडमध्ये ब्लिडिंग जास्ती होत असतं, त्यामुळे हिमोग्लोबिन कमी होतं पण वजन मात्र वाढत असतं. तर अशा वेळेला आपल्याला खजूर किंवा मनुका असे पदार्थ देऊन चालत नाही. तर या वेळेला वजन कंट्रोलमध्ये राहील पण हिमोग्लोबिन मात्र वाढेल असा आहार द्यावा लागतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेहमीच्या आहारात समाविष्ट करता येतील असे काही पदार्थ सांगणार आहे. पहिला पदार्थ आहे बीट. पण बीट हा चवीला थोडासा उग्र असतो, तर त्यामुळे तो ज्यूस करून घेता येत नाही किंवा असा कच्चा पण खावासा वाटत नाही. तर तुम्हाला आज मी सांगते की बीटाची कोशिंबीर कशी करायची. बीट स्वच्छ धुवून आणि त्याचं साल काढून घ्या, किसून घ्या व्यवस्थित. नंतर त्याला तुपाची फोडणी घाला, म्हणजे त्याच्यात जिरं, हिंग, थोडासा कांदा चवीपुरता आणि मग नंतर हा किसलेला बीट घालायचा. जस्ट हलवायचा आणि गॅस बंद करून टाकायचा. नंतर त्याच्यामध्ये मीठ, थोडी चवीपुरती साखर आणि वरनं लिंबू पिळायचं आणि मग बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तर ही बीटाची कोशिंबीर चवीला पण अतिशय छान लागते. तुम्ही तुमच्या जेवणात इन्क्लूड केली तर बाकी भात वगैरे असा आहार पण कमी करता येतो. दुसरा पदार्थ आहे गाजर. तर गाजराची कोशिंबीर पण सेम पद्धतीने करून घेऊ शकता. त्याच्यात भिजवलेली मुगाची डाळ पण छान लागते. ऍक्च्युली मी माझ्या आईकडून ह्याच्या ट्रेडिशनल रेसिपी शिकले, तर तेव्हा त्याच्यामागचं काही सायंटिफिक कारण माहित नसतं. पण कसं असतं की गाजर किंवा बीट ह्याच्यामधलं आयर्न ऍब्झॉर्ब व्हायला त्याच्यात लिंबाचा रस घातला तर जास्ती मदत होते. कारण लिंबाच्या रसामध्ये असतं व्हायटामिन सी आणि व्हायटामिन सी मुळे आयर्न जास्ती चांगल्या पद्धतीने ऍब्झॉर्ब होतं. तर ह्या दोन कोशिंबिरी झाल्यानंतर तिसरा पदार्थ आहे की ड्रमस्टिक्स म्हणजे शेवग्याच्या शेंगा. शेवग्याच्या शेंगा या भाजीमध्ये, सांबारामध्ये, आमटीमध्ये कशाही पद्धतीने तुम्ही खाऊ शकता आणि त्याचे बाकी पण बरेच चांगले फायदे आहेत. चौथा आणि अतिशय महत्वाचा पदार्थ म्हणजे नाचणी. तर नाचणीचे उपयोग मी तुम्हाला मिलेट्सचा जो मी एक व्हिडिओ बनवलाय त्याच्यामध्ये पण सांगितले. नाचणीची भाकरी हा अतिशय सोपा पर्याय आहे. तुम्ही अधूनमधून नाचणीची भाकरी करून खाऊ शकता. नाचणीची भाकरी करताना ती लोखंडी तव्यामध्ये शक्यतो केली तर मग त्यातलं आयर्न जास्ती तुम्हाला मिळायला मदत होते. इव्हन भाज्या आणि आमटी असं करताना सुद्धा लोखंडी कढई ती वापरली तर त्यांनी जास्ती आयर्न मिळायला मदत होते. तर हे अतिशय साधे सोपे पदार्थ जे तुम्ही नेहमीच्या आहारात समाविष्ट करू शकता आणि त्याच्यामुळे तुम्हाला आयर्न आणि हिमोग्लोबिन वाढायला पण मदत होते. अजून एक आयर्न ऍब्झॉर्प्शन मध्ये असं असतं की चहा आणि कॉफीमुळे ते ऍब्झॉर्प्शन कमी होतं. तर निदान असं करू शकता की चहा हा जेवल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर लगेच नाही घ्यायचा. तर त्याच्यामध्ये थोडीशी गॅप ठेवायची. तर हा आहार तुम्ही फॉलो करून बघा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या आहाराविषयी हवा आहे तर त्याच्याविषयी सुद्धा कमेंट केली तरी चालेल. धन्यवाद.